पुलिस थाना हद में एक दर्दनाक घटना उजागर हुई है। मिहान स्थित लूपिंग कंपनी में कार्यरत सफाई कर्मचारी कृष्णा अभिमन बेदरे उम्र 26 वर्ष की लिफ्ट के 2 बटन एक साथ दबाने के कारण हुई दुर्घटना में मौत हो गई। यह घटना बुधवार तड़के 4 बजे सोनेगांव थाना क्षेत्र में हुई। सोनेगांव पुलिस के अनुसार कृष्णा मिहान परिसर में रहता था। फिलहाल पुलिस ने आकस्मिक मौत का मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है। नमस्कार, मी PI नितीन मगर सोनेगाव। काल सकाळी म्हणजे 3:30 ते 4च्या दरम्यान लुपिंग इंडिया जी फार्मास्युटिकल कंपनी औषधी तयार करणे विक्री करणे, तर त्यात एक हेल्पर म्हणजे जो साफसफाई करत होता त्याचा 2 दरवाज्यांच्या म्हणजे शटरच्या आत डोके दाबले गेल्याने जखमी होऊन मयत झालेला आहे। त्या संबंधाने आपण अकस्मात मृत्यू आपल्या पोलीस स्टेशनला दाखल केलेला आहे आणि जो मृतक आहे तो मूळचा सरंडी तालुका तहसील लाखांदूर आणि जिल्हा भंडारा येथील आहे। त्याचं नाव कृष्णा अभिमन बेदरे, वय 26 वर्ष, अविवाहित आहे। त्याचे आई वडील तसेच एक लहान भाऊ हे भंडाऱ्याला राहत असतात आणि कालच्या त्या दुर्दैवी ॲक्सिडेंटच्या घटनेत त्याचा मृत्यू झाला आहे। आपण सध्या आकस्मिक मृत्यू जरी दाखल केला असला तरी नातेवाईकांनी याबाबत काही संशय व्यक्त केल्यास किंवा त्यांनी तक्रार दिल्यास तर आपण त्या संबंधाने गुन्हा संबंधित एजन्सीवर दाखल करू शकतो। लिफ्ट नाही, ते लिफ्टचे जसे दरवाजे असतात त्याप्रमाणे ते शटर्स आहेत 2 मोठे, लिफ्टच्या जवळ 7-8 फूट उंच इतके, आणि त्याला ट्रॉलीज वगैरे जोडलेले असतात म्हणजे जे औषधीचे खोके वगैरे औषधी ठेवण्यासाठी वापरात येतात। तर त्यांना मूवमेंट वगैरे करण्यासाठी बटन दिलेले असतात आणि त्या बटनानुसार चालू बंद होऊन ते मागे पुढे होत असतात। तर हे बटन चालू राहून त्याची मान पुढे आली आणि शरीर मागे राहिल्याने त्याच्याही ते लक्षात आलेलं नाही आणि त्या दरम्यान अपघातात त्याचे डोके त्या दोन्ही शटलच्या मध्ये दाबले गेलेले होते।